नमस्कार, मी साक्षी अनासने एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. 26 एप्रिलला निवडणुकीची रणधुमाळी. केंद्रीय निवडणूक आयोगाने रोख्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार भाजपने तब्बल 6,986 कोटींची कमाई केली. मवियाचं ठरलं, सांगलीची जागा ठाकरेच लढवणार. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असणार उमेदवार. निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने 27 ॲप पोर्टल लॉन्च केलं. मतदारांना मिळतील अनेक सुविधा. बद्रीनाथ मतदारसंघातील काँग्रेस माजी आमदार राजेंद्र भंडारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. ऋषभ उफाडे या 5 वर्षाच्या चिमुकल्याने वाटल्या स्टीलच्या 80 बाटल्या. इगतपुरी या आदिवासी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कुर्णाली शाळेत नाशिक शहरातील इंजिनियर रोहिदास उफाडे यांच्या 5 वर्षाच्या मुलाने आपल्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातून बचत करून वाढता उन्हाळा व प्लास्टिक मुक्तीच्या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना 80 स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचे वाटप करून नवा आदर्श निर्माण केला आहे. नाशिक येथील टेक्नोशेल ऑटोमेशन या कंपनीने सदर शाळेत CSR फंडातून दप्तर, एकेरी व दुहेरी वह्या, पाऊच या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीबरोबरच त्याचे तोंड गोड करावे, त्यांना शाळेत येण्याची गोडी वाटावी म्हणून कंपनीच्या वतीने बिस्किटे, राजगिऱ्याचा लाडू, चॉकलेट, इडली, वडापाव याचा अल्पोपहारसुद्धा देण्यात आला. कंपनीचे अधिकारी, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक, शालेय समिती सदस्य यांनाही मुलांबरोबर अल्प उपहाराचा आनंद लुटला. यावेळी पालक मेळावाही घेण्यात आला. केंद्रप्रमुख शोभा नेरकर अध्यक्षस्थानी होत्या. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पगार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 1954 साली स्थापन झालेल्या या ग्रामीण भागातील शाळेला स्वतंत्र इमारतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध जागेत सेवाभावी संस्था, कंपन्या, दानशूर नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतल्यास चांगले शैक्षणिक संकुल उभे राहील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. कंपनीचे वरिष्ठ इंजिनियर दत्ता झांबरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कंपनीचे CSR टीम जेव्हा एखाद्या ठिकाणी निधी खर्च करते तेव्हा ऋण म्हणून नव्हे तर देण्याचा विचार करते. विद्यार्थ्यांनीही याचा लाभ घेऊन शिकून मोठे व्हावे व भविष्यात असेच देणारे व्हावे असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. मुकुल तांबट यांनी कंपनीविषयी माहिती दिली. संदीप चव्हाणके यांनीही मनोगत व्यक्त केले. गावातील महिला व विद्यार्थिनींनी कुमार ऋषभचे वाढदिवसानिमित्त औक्षण केले. कार्यक्रमास इंजिनियर वैभव लभडे, सागर वाघ, योगेश कापडणे, रोहिदास उफाडे, पोलीस पाटील संतोष ठमके, शालेय समिती अध्यक्षा योगिता गटकळ, उपसरपंच वनिता जोशी, लक्ष्मी जोशी, गुरुनाथ जोशी, सखाराम जोशी, धनराज गोविंदकरे, भोरू जोशी, मंगेश कडू, बाजीराव साळुंके, योगिता ठमके, मच्छिंद्र जोशी आदींसह ज्येष्ठ नागरिक, माता, पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंदा गिळंदे, सुनीता कुडके यांनी परिश्रम घेतले. मच्छिंद्र जगताप यांनी आभार मानले. मदत पण दिसते आणि जे शैक्षणिक आपण वाटप मुलांना करणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं तर टेक्नोशेल ऑटोमेशन ही जी कंपनी आहे ही 35 वर्ष जुनी कंपनी नाशिकमध्ये आहे. त्या कंपनीचे 3 ओनर आहेत. त्यात खास करून निखिल बस्ते सर आहे, त्याच्यानंतर अब्बास अबोजीवाला आहे आणि तरीन शेख. हे 3 पार्टनर म्हणजे 3 मित्रांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली 35 वर्षापूर्वी. छोट्याशा जागेत ती कंपनी झाली. आज त्या कंपनीचं मोठं वटवृक्ष झालेलं आहे आणि त्यांच्या संकल्पनेतनं आमचा हातभार थोडा लागतोय आणि CSR ॲक्टिव्हिटीमधून आम्ही अशा काही ज्या गरजू मुलं असतात, गरजू शाळा असतात, त्यांना आम्ही ही मदत करतो. ही कंपनी जी आहे ही कंपनी मशीन्स मॅन्युफॅक्चरर आहेत. हॉटपॉइंट पॅकिंग मशीन आणि लेबलिंग मशीन बनवतो. परदेशात पण ही कंपनी जवळपास 70 ते 65% परदेशात वस्तू पाठवते आणि बाकी ज्या आहेत त्या डोमेस्टिक मार्केटमध्ये ही वस्तू चालते. ही टीम जी आहे ती अलग अलग डिपार्टमेंट काम करतात. जसं की मी परचेसमध्ये, कोणी प्रोडक्शनमध्ये, अकाउंट्समध्ये, असेंब्लीमध्ये, ही सगळे त्यांच्या कामातनं एकत्र येऊन आणि ही संकल्पना ती जी कंपनीची संकल्पना आहे त्या कंपनीचं जे ध्येय आहे ते पुढे नेत असतात. मी जास्त वेळ घेत नाही मुलांचा. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी इगतपुरी. पुणे जिल्ह्यातील म्हसोबाची वाडी येथे शनिवार दिनांक 16 रोजी शरद पवार गटाच्या नेत्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने 50%च्या आतून OBC-मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपली भूमिका स्पष्ट करा म्हणून नेत्याला मराठा समाजाने धारेवर धरले व आपले निवेदन देण्यात आले.
आरक्षण आम्हाला पाहिजे. आता तुम्हाला घेऊन काय झालं आरक्षण? त्या बारक्या पोरीला पाहिजे आरक्षण, ह्यांच्यासाठी पाहिजे. आता हे माहिती का आमचं तुमचं झालं गेलं आता ही बारकीची पोरं त्यांच्यासाठी पाहिजे. मग ही लहान बच्चे त्यांच्यासाठी पाहिजे आरक्षण. आम्ही तुम्हाला बोलत नाही. आमची काहीच असणार. आपली काय ऐका का आमची ऐका 2 मिनिटं माझे हात जोडून तुम्हाला विनंती ऐका की सगळं भावांनो ऐका आम्ही काय जाहीर सभा घेण्यासाठी आलो नाहीच की सभेसाठी आम्ही तुम्हाला तुम्ही जर म्हणला बोलू नका आम्ही पोहोचवणार की भावांनो का नाही पोहोचवणार जरूर आणि तुम्हाला अनेक सांगतो की फार तर आता तारीख 18 केल्यानंतर तुम्ही या आपण समोरच्या कुणी असं तर आमचा प्रश्न आम्हाला काय तुम्हालाच विरोध करायचा ना. चांगलाच प्रश्न आहे ना कुणाला नकोय ती आज आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न सगळ्याच बाबतीत तसं आज इथून मागे गेलं पण आमच्या लेकर बाळाचं काय तुमच्या मताशी आम्ही तुम्ही मला सांगा तुम्ही सहमत आहे का नाही? तुम्ही बाया उठा आणि सांगा की मराठा समाजाला ओबीसी बस बस तसं सांगा. बाईट घ्या. नाही नाही टाइम झाल्या विषय काढू आपण काय अडचण नाही मी काय म्हणतो आणि पाठीमध्ये इतिहास काढा, इंदापूर तालुक्यामध्ये जायला झालं गेलं. हे बारकीला चिनेपेचं काय ही बी आमच्या अशी पुरणार का? मामा आता ती वयस्कर बरं का यांची सोय करा यांची तू मा कसं तू रे मोर त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहे. ताई सुद्धा सहमत आहे. ताईने सुद्धा संसदेमध्ये हा विषय तो मांडला होता. बरोबर आहे. आता सुद्धा जरंगे पाटलांना पुन्हा पाठिंबा पण सांगतात, विरोधक पुन्हा सांगतात. ऐका थोडंसं माझं ऐका जरा. काय साहेबाचा जातून पाठिंबा बाहेरनं पाठिंबा असं बरेच वाड्या उडतात. हा विषय जे आहे हा आरक्षणाचा मुद्दा जे आहे हा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारचा आहे, केंद्र सरकारचा आहे. आपण विरोधक आहे सध्या सगळे फोडाफोडीन तोडाफोडी चाललं ही तुम्हाला माहिती. आम्ही जे बाहेर पडलो होतो त्यासाठी बाहेर पडलो. हा विषय ऐका ना हा विषय दुसरं काय बोलत नाही ह्याच विषयावर बोलतो. हा जे विषय आहे केंद्र सरकारनं राज्य सरकारनं सोडवायला पाहिजे. बरोबर आहे का नाही सोडवायला पाहिजे. बरोबर आहे काय. मग आता आपल्याला जे आरक्षण दिले किती दिले त्यांनी फक्त ओबीसी आपल्या तोट्याला पानं पुसले ते आपल्या तोट्याला पानं पुसले तुम्हाला म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्या मताशी संमत आहे. आलं का? आमची तुमच्याकडून एकच मागणी की तुमचीच भूमिका आम्ही संमत आहे. आम्हाला ओबीसी मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा. तुम्हाला बाईट द्या एक विषय संपला. आमच्या आता शुभभूमिकेची भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे. आम्ही तुम्हाला मान दिलेला आहे. आपण विरोधी पक्षात आहे. कोण काय करतंय तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि आपल्याला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आरक्षण हे खाण्यात जेवणासारखं झालेलं आहे. कशा पद्धतीने तुम्ही म्हणताय ते? कशा पद्धतीने ऐकून घ्या. काल आता आपण त्यांनी सांगितलं आता काय की आपल्या तोंडाला पाणी काय केलं ओबीसी मध्ये आपल्या तोंडाला पानं पुसलं हे कोण सांगते? कोण सांगते हे? आपल्या तोंडाला पानं पुसले की खासदारांनी आमदारांनी सांगायचं नाही. तुम्ही काय तिथं केलं हा मुद्दा आहे. खरं तर आपण चर्चा करतोय आपल्यातच आपली चर्चा चालली आहे की वर कुठं म्हणजे खासदारांनी म्हणायचं हिथं काय रे किती बेकार पद्धतीचं काम चाललंय. आणि ते तुझंच काम आहे की कुणाचं काम आहे ते? स्मशानभूमीचं अर्धवट सोडून दिले ते कुणाचं काम आहे? कधी विचारलंय का हे? आम्हालाच म्हणता यायला काहीतरी भ्रष्टाचार चालू तुम्हीच सांगता वय सगळं. तर हे आम्ही कोणाकडे मांडायचं? आम्ही तर ह्यांचं म्हणणं आहे मस्त पानं पुसली पण तुम्ही नाही सांगायचं पानं पुसली. तिथं आवाज दिसला पाहिजे आम्हाला की कायला पानं पुसलेल्याचा आवाज
आवाज उठवलाय तिथं. आम्हाला जी पानं पुसलेत ना ते आवाज उठवलाय. ती कळायला पाहिजे की आम्हाला सगळ्यांना. आवाज उठवला नाही. अहो, पण आज ताकद यायला तुम्ही बोला. त्यांना भूमिका स्पष्ट करा. येस मराठीसाठी संजय चांदगुडे, पुणे. कळवण तालुक्यातील नांदुरी येथील पाझर तलावावरती आज नांदुरी ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनी पाझर तलावाचे पाणी हे यात्रा उत्सव काळात व पिण्यासाठी पुरावे यासाठी शेतकऱ्यांना 1 महिन्यापूर्वी नोटीस दिली होती. तर ही पाझर तलावातील पाण्याचा उपसा सुरू असल्याने आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. नवीन पाझर तलाव परिसरामध्ये पाणी उपसा करताना मोटार दिसल्यास तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सरपंच सुभाष राऊत यांनी सांगितले. नमस्कार. आपण आता नांदुरी येथील पाझर तलावावरती आहेत. या तलावावरून सप्तशृंगगड आणि नांदुरी गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. परंतु ग्रामपंचायतीने परिसरातील नागरिकांना पाणी उचलू नका असे आवाहन करूनही नागरिकांनी पाणी उचलत असताना आज धडक कारवाई करण्यात आली. आपण पाहू शकतो की याच ठिकाणी ग्रामपंचायत व जे पोलीस प्रशासन आहे यांच्या वतीने आज कारवाई करण्यात आली. 18 मार्च 2024 आता 2 वाजेच्या सुमारात ही कारवाई आपण पाहू शकतो की सर्वच परिसरातील शेतकरी हे आपल्या पाणी उपसा करणारे ज्या मोटरी आहेत व पाईप आहेत ते काढण्याचे आता प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकतो की आता शासनाने जरी गुन्हे दाखल करण्याची ऑर्डर दिली असली तरीसुद्धा शेतकरी आपल्या मोटरी काढण्यात आता व्यस्त पाहायला मिळत आहेत. पाणी कमी असल्याने आता सप्तशृंगगडावरील चैत्र उत्सव काळात होणारे यात्रा उत्सव यासाठी पाण्याचं नियोजन आता ग्रामपंचायत व सप्तशृंग ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात येत आहे. झाली आता शेतकऱ्यांचे आता शेतीचे कांदे आहेत काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ही कार्यवाही योग्य आहे पाण्यासाठी? पाण्यासाठी योग्य तर आहे, पण सर अगोदर जे आहे ना त्यांनी अगोदरच पाण्याचा साठा राखून ठेवायला पाहिजे होतं असं माझं मत म्हणत आहे. पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून म्हणजेच जेव्हा जानेवारीपासून त्यांनी थोडं चालू करा, पण बाकीचं म्हणजे शेतकऱ्यांना आधी सांगून ठेवायला पाहिजे होतं. 8 दिवस आहेत ना पाण्याचे, तर कमीत कमी मग दिवसा जेव्हा लाईट असते तेव्हा बंद ठेवायच्या, रात्रीचे उपसा करून घ्या, या तर रात्री बंद ठेवा, दिवसा उपसा करा, म्हणजे कंट्रोल राहिला. मग हे रात्रंदिवस उपसा चालू होता का? रात्रंदिवस नव्हता ना? नाही तसं नाही काय. आता जे कांदे लावलेले आहेत तुमचे, हे कांद्यांची काय परिस्थिती राहील मग? ते आता काय गळणारच नाही, काहीच नाही. म्हणजे कांदे लहानच राहतील आता. लहानच राहते, भाजी पण येणार नाही त्याची. बंद होते, फक्त पाईप होते. पाईपच होते फक्त आमचे. पण मग ते पाईप काढून घ्यायचे ना, जॉईंट होते ना, ते बंद होते ना, असे भुजले पुरलेले होते ना, ते असे बुंजलेले होते, बाकीचे ओपन थोडे. आता ठीक आहे, काय अडचण नाही. शासन आज सर्वांना झाला पाहिजे. वाह, असं माझं मत आहे.
किती जाळा म्हणजे त्यांना डवळायचा पाणी न कसला काय ते मासा हा माशाचा ती होडी काढून घ्यायची, मासे पकडायची, हा मग तो पाणी एकदम चांगलं राहील, स्वच्छ राहील राहील. पाणी, मग वास मारणार नाही. तिकडे आता त्या होडीसाठी म्हणजे पाणी डवळलं जातं का हा, आणि पाण्याचा वास येतो. पाणीचा वास येतो. ते मासे पकडणारे कोण? ते मासे कुठे आहेत? काय माहिती? नांदुरीचे. हा, गाळ काढला देतो. हा शेतकरी पैसे देतील का गाळ काढायला? देऊ राहिलेलं 10,000 रुपये. 10,000 देऊ राहिले. मग किती मोटारी आहेत आणि प्रत्येक मोटारीला 10,000 आहेत का? प्रत्येक मोठीला 10,000 आहे. किती मोटर आहेत? तरी 100च्या पुढे असतील. 100 हा 100 ते असतील. आणि हा गाळ काढलाच पाहिजे काढलाच पाहिजे, 100% काढला पाहिजे. म्हणजे लक्ष देत नाही त्यामुळे मग ते हा. शेतकरी पुढाकार घेऊन करायला. येस मराठीसाठी शामराव सोनोने, नांदुरी. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे 2 खासदार होते, त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली. काय त्यांची स्वप्न आम्हाला मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील. त्यांना विचारलं ते म्हणतात 400 पार. काय फर्निचरचं दुकान आहे? काय खुर्च्या बनवताय म्हणजे काय 400 पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढताय? पण ही लढाई तुम्ही पाहिला असाल, आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्वाचे नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रामध्ये आहे. तसं नाहीये. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे. ज्या वेळेला मला आठवतंय की आपण पहिल्या प्रथम ही इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं होतं ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत, पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशहाच्या विरुद्ध आहोत. आम्ही हुकुमशाहीशी विरुद्ध आहोत. जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही, पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढंच तुमचा परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? आणि ही जी आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्याची आहे, संविधान वाचवण्याची आहे. ज्या संविधानाबद्दल शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादं काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेतो. ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या. हे त्या घटनेचं महत्व आहे. आणि यांना 400 पार त्याच्यासाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण त्यांचेच एक मंत्री, मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे, तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून 400 पार करायचंय. तुम्ही किती जण बातम्या वाचता मला कल्पना नाही, पण काल मी एक लोकसत्तामध्ये बातमी वाचली, रशियामध्ये निवडणुका चालल्यात. पुतिन आणि त्यांच्या विरोधात कोण आहे? कोणीच नाहीये. कारण जे विरोधक होते एक तर तुरुंगात आहेत आणि बहुतेक सगळे देशाबाहेर त्यांनी तडीपार करून टाकलेले आहेत. लढायलाच कोणी नाहीये. पण दाखवतात कसं, मी बाबा लोकशाही मानतो, बघा मी निवडणूक घेतली, मला कोण समोर उभंच नाहीये तर मी काय करू. ही अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्या समोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे. जे मी नेहमी सांगतो की देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू. आपली ओळख, व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे. देशाची ओळख ही व्यक्ती होता कामा नये. कोणी किती मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे, माझं भारत सरकार. आणि हे जे आता जाहिरात करतायत मोदी सरकार, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे? हे माझ्या देशाचं नाव आहे. आणि आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले. असं काही वेळेला वाटत होतं
की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे. पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलंय, आपलं युतीचं सरकार होतं, अटलजी पंतप्रधान होते, सगळेच त्याच्यामध्ये होते. एनडीए तेव्हा एक छान असं वातावरण होतं. ममता, समता, जयललिता आपण सगळे एकत्र होतो आणि अटलजीने उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं. त्याही वेळेला देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग, फील गुड असे दिवस होते. मग नरसिंहरावजी आले, त्यांनी चांगलं सरकार चालवलं. मनमोहनजी आले, त्यांनी चांगलं सरकार चालवलं. आणि आता हे जे आले 14 पासून एका पक्षाचं सरकार आहे, 14 नंतर 19, 19 नंतर 24, आणि आता ते सांगतात की विरोधी पक्ष 29 मध्ये अडकलाय. पण मी 2047 ची गोष्ट करतोय. कोणी राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. आणि या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही किती मोठा असला तरी ज्या वेळेला सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकुमशहाचा अंत होतो. आजच वेळ आलेली आहे. आणि हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आपला जो इतिहास आहे, आपला इतिहास हा तोडाफोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावरती राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. आणि जसं तेजस्वीजी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे. कारण ते जे म्हणतात अबकी बार, मी म्हणतो अबकी बार भाजपा. आणि त्याची सुरुवात ही आजपासून झालेली आहे. आणि मला खात्री आहे शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं, हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग आपल्याला महाराष्ट्रामध्ये फुकायचं आहे. आणि मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या रस्त्यावरून चालतो, त्या वाटेवरून चालतो. म्हणून आपल्या लोकशाही रक्षणाची आजपासून ही लढाई सुरू होते. मी त्या हुकुमशहांना सांगतोय, तुम्हाला असं वाटत असेल की ज्यांना ज्यांना घाबरून तुम्ही तुमच्या पक्षात घेताय ते म्हणजे देशाची जनता नाही, देशाची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि आमच्या सोबत आहे. आणि तुम्ही किती अत्याचार करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आणि एकच नारा परत घेऊन अबकी बार भाजपा तडीपार, गावागावात जा आणि या हुकुमशाही राजवटीचा अंत करा, एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो. कि बदलाव ला सकते हैं हम सब मिलकर, इकट्ठा होकर. जिन लोगों ने देश को अलग अलग आश्वासन देकर फंसाया, इनको दूर करने के लिए जब हमें वोट देने का मौका मिलेगा उस दिन हमें कदम उठाना होगा. हम लोगों ने देखा कि आज जिन लोगों के हाथ में देश की हुकूमत है उन्होंने कई एश्योरेंसेस देशवासी को दिए थे. किसानों को दिए थे, मजदूरों को दिए थे, बेरोजगार नौजवानों को दिए थे, महिलाओं को दिए थे, दलितों को दिए थे, आदिवासियों को दिए थे. और हम देखते हैं कि इसमें जो कुछ कमिटमेंट की थी इसमें कुछ भी उन लोगों ने हमने नहीं किया. और इसलिए जो लोग वायदा करते हैं और पूरा करते नहीं, उनको दूर करने के लिए हम लोगों को मिलकर कदम उठाना होगा. और ये मौका हम लोगों को अगले महीने में मिलेगा. मैं इतना ही कहना चाहता हूँ. ये और कोई आश्वासन आप लोगों को देंगे. हम फिर से कुछ महीनों से हर दिन टेलीविज़न पर एक झूठी बात सुनते थे, मोदी जी की गारंटी. ये गारंटी चलने वाली गारंटी नहीं, ये गारंटी में सिक्योरिटी नहीं है. और इसलिए गलत गारंटी देकर, गलत आश्वासन देकर उन्होंने एक हम लोगों को अलग रास्ते पर लेने की कोशिश की. एक अच्छी बात होगी कि आज से वो टेलीविज़न पर गारंटी नहीं आएगी, उसको रोकने का काम इलेक्शन कमीशन ने करने का तय किया. इससे मैं उनको भी धन्यवाद देता हूँ. मैं कोई ज़्यादा बोलना नहीं चाहता हूँ क्योंकि अन्य राज्यों से देश के अन्य हमारे साथी लोग यहाँ हैं. हम और आप हमेशा बोलते हैं. मैं इतना ही कहना चाहता हूँ कि इसी शहर में 42 में
महात्मा गांधी जी ने छोड़ो हिंदुस्तान का नारा दिया था, छोड़ो हुकूमत का नारा दिया था। आज उसी शहर में हम लोगों ने ये तय करना चाहिए कि छोड़ो भाजपा, भाजपा से मुक्ति ये करने के लिए आप साथ रहेंगे, इतना भरोसा रखता हूँ। आपसे इजाजत कहता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, स्टालिन जी, चंपाई सोरेन जी, कल्पना सोरेन जी, तेजस्वी यादव जी, फरूक अब्दुल्ला जी, प्रकाश अंबेडकर जी, महबूबा मुफ्ती जी, दीपंकर भट्टाचार्य जी, सैयद सादिक अली शेहब दंगल जी, स्टेज पे इंडिया अलायंस के वरिष्ठ नेता ऑनरेबल CWC मेंबर्स, कांग्रेस और गठबंधन के प्यारे कार्यकर्ता, भाइयों और बहनों, देशवासियों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत। पिछले साल कन्याकुमारी से कश्मीर तक हमने यात्रा की। यात्रा करनी पड़ी। अगर मैं अपने आप से पूछता 2004 में, 2010 में, 2014 में कि मुझे 4000 किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर चलना पड़ेगा, मैं ऐसी बात सोच भी नहीं सकता था। ये यात्रा, शांत हो जाएं, ये यात्रा हमें क्यों करनी पड़ी? क्योंकि देश का जो कम्युनिकेशन का सिस्टम है, चाहे वो मीडिया हो, सोशल मीडिया हो, वो आज देश के हाथ में नहीं है। जनता के जो मुद्दे हैं, बेरोजगारी, हिंसा, नफरत, महंगाई, किसानों के मुद्दे, अग्निवीर के मुद्दे, जवानों के मुद्दे, वो मुद्दे आपको मीडिया में नहीं दिखाई देंगे। तो हमने ये यात्रा करनी पड़ी क्योंकि और कोई चारा नहीं था। देश के ध्यान को पकड़ने के लिए विपक्ष को 4000 किलोमीटर, और सिर्फ राहुल गांधी नहीं चला, यह गलतफहमी में मत रहिए कि ये राहुल गांधी चला है।
सब पार्टियों के, सब विपक्ष के पार्टियों के लोग चले, सब नेता आए, हिंदुस्तान का पूरा विपक्ष इन यात्राओं में शामिल हुआ। शरद पवार जी आए, उद्धव जी आए, तेजस्वी आए। सोशल मीडिया में भी आप गलतफहमी में मत रहिए। किसी ने कहा कि सोशल मीडिया एक रास्ता है, सोशल मीडिया रास्ता नहीं है, उस पर भी कंट्रोल है। अमेरिका की कंपनियों पे दबाव है। तो काफी डिस्कशन होता है कि हम बीजेपी से लड़ रहे हैं। लोग सोचते हैं कि हम सब एक राजनीतिक दल के खिलाफ लड़ रहे हैं। देश भी सोचता है कि ये जो नेता स्टेज पे बैठे हैं अलग अलग पॉलिटिकल पार्टी से हैं, ये एक राजनीतिक पार्टी से लड़ रहे हैं। ये सच नहीं है, ये गलत है। हम राजनीतिक पार्टी से नहीं लड़ रहे हैं और ये समझने की जरूरत है। हिंदुस्तान के युवाओं को यह बात समझनी होगी। कोई और कहता है ये सब लोग एक व्यक्ति के खिलाफ लड़ रहे हैं, नरेंद्र मोदी के खिलाफ लड़ रहे हैं। नहीं, हम एक व्यक्ति के खिलाफ भी नहीं लड़ रहे हैं। ना हम बीजेपी के खिलाफ लड़ रहे हैं, ना हम एक व्यक्ति के खिलाफ लड़ रहे हैं। एक व्यक्ति को चेहरा बनाकर ऊपर डाल रखा है। हिंदू धर्म में शक्ति शब्द होता है। हम शक्ति से लड़ रहे हैं, एक शक्ति से लड़ रहे हैं। अब सवाल उठता है वो शक्ति क्या है? जैसे किसी ने यहां कहा राजा की आत्मा ईवीएम में है। सही है, सही है। राजा की आत्मा ईवीएम में है। हिंदुस्तान की हर संस्था में है, ईडी में है, सीबीआई में है, इनकम टैक्स डिपार्टमेंट में है। एक वरिष्ठ नेता, नाम नहीं लेना चाहता हूं, इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है, मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है, मैं जेल नहीं जाना चाहता हूं। और ये एक नहीं है, ऐसे हजारों लोग डराए गए हैं। क्या आप सोचते हो शिवसेना के लोग, एनसी के लोग ऐसे ही चले गए? नहीं, जिस शक्ति की मैं बात कर रहा हूं, उन्होंने उनका गला पकड़कर उनको बीजेपी की ओर किया है और वो सब डर के गए हैं। 4000 किलोमीटर चला, उसके बाद 6000 किलोमीटर,
मणिपुर से महाराष्ट्र, मुंबई, धारावी, क्या मैंने देखा, क्या सुना, मैं आपको समझा नहीं सकता, शब्दों में नहीं बता सकता मैं आपको। बोल रहा हूं तो बात याद आई, मेरे पास एक युवा आता है, जीप पर कूदता है, सिक्योरिटी वाले उसको मारते हैं, दबाकर मारते हैं, तब भी वो आता है, हाथ पकड़ता है, आंख में आंसू, मुझे कहता है राहुल जी मैंने 3 साल हर रोज सुबह रनिंग की, पुलअप्स की, पुशअप की, दंड बैठक, सब कुछ मैंने किया। मेरे दिल में देशभक्ति थी। मैं चाहता था कि मैं लद्दाख में जाकर, ठंड में जाकर, ठंड में कांपूं, देश के दुश्मनों के सामने कांपूं, और एक दिन अगर मौका बने तो उनकी गोली भी खाऊं, यह मैंने सोचा था। राहुल जी अग्निवीर लागू कर दिया, मेरे देश ने मुझे धोखा दिया है। नहीं, तुम्हारे देश ने तुम्हें धोखा नहीं दिया, तुम्हारी सेना ने तुम्हें धोखा नहीं दिया, उसी शक्ति ने तुम्हें धोखा दिया है। नरेंद्र मोदी भाइयों और बहनों सिर्फ मास्क है, मुखौटा है। जैसे ये बॉलीवुड के एक्टर हैं, उनको रोल दिया गया है कि भैया आज सुबह आपको यह करना है, कल आपको यह बोलना है, परसों आप यह करोगे, सुबह उठ के समुद्र के नीचे जाओ, चलो सी प्लेन में उड़ो। 56 इंच की छाती नहीं है, खोखला व्यक्ति है। धारावी को देखिए आप, मुझसे पूछा गया कि ये जो यात्रा होगी कहां से कहां होगी। मैंने सोचा, एक बात क्लियर थी, मणिपुर से शुरू होगी। क्यों? वहां पे इसी शक्ति ने सिविल वॉर का माहौल बना रखा है, भाई भाई को मार रहा है, गोली मार रहे हैं, तो शुरुआत तो वहां से होगी। और फिर मैंने सोचा, अगर हिंदुस्तान को नया विजन देना है तो यात्रा धारावी में खत्म होगी। यह हुनर का कैपिटल है, हिंदुस्तान के टैलेंट का, स्किल का, हुनर का कैपिटल है। और इनको यहीं से, मुंबई से, इनके घरों से वही शक्ति इनको उठाकर बाहर फेंक रही है। एक साथ मिलकर वही शक्ति
इन लोगों की जिंदगी बर्बाद करने में लगी हुई है। मैं आपको इस स्टेज से बता रहा हूं, चाइना में एक शहर है, उसका नाम शेंजन है। सच्चा मुकाबला उस शहर से है जो आपको मीडिया में कभी कोई नहीं बताएगा। धारावी शेंजन का मुकाबला कर सकता है। बैंक के दरवाजे इन बच्चों के लिए खोलो, इन बच्चों को सरकार की मदद करो और फिर देखो ये शेंजन का क्या करते हैं। उठा के परे कर देंगे शेंजन को ये लोग। मेड इन मुंबई, मेड इन धारावी, मेड इन चाइना को उड़ा के हटा देगा, परे कर देगा। मगर नहीं, 22 लोग हैं यहां पे, 22 लोगों के पास उतना ही धन है जितना हिंदुस्तान के 70 करोड़ लोगों के पास है। हिंदुस्तान में इंटरनेशनल एयरपोर्ट खुलवाने के लिए साल लग जाते हैं। 10 दिन में शादी के लिए इंटरनेशनल एयरपोर्ट खुल जाता है। वो ठीक है, कोई बड़ी बात नहीं है। अगर 10 दिन में शादी के लिए खुल जाता है वो ठीक है, करना है करो, मगर बाकी हिंदुस्तान में भी तो खोलो, बाकी प्रदेशों में खोलो। इन्होंने क्या गलती की है? पचास 50% हिंदुस्तान की आबादी पिछड़े वर्ग की है, 15% दलित, 8% आदिवासी, 15% माइनॉरिटी, 5%, 7% गरीब जनरल कास्ट के लोग। मीडिया के मालिकों की लिस्ट निकालिए, नाम दिखा दीजिए मुझे। दलित का नाम दिखा दो, आदिवासी का नाम दिखा दो, पिछड़े का नाम दिखा दो लिस्ट में। एक नहीं मिलेगा आपको। मैं ढूंढ रहा हूं, महीनों से ढूंढ रहा हूं। इनकी गलती नहीं है बेचारों की। जैसे मोदी जी मुखौटे हैं, जैसे उनका रिमोट कंट्रोल इनका भी है। मीडिया में कोई नहीं। हिंदुस्तान की सबसे 200 बड़ी कंपनियों की लिस्ट निकालिए, मालिकों की लिस्ट निकालिए। गरीब जनरल कास्ट का व्यक्ति का नाम बता दो मुझे, दलित का, पिछड़े का, किसी भी गरीब व्यक्ति का नाम बता दो, किसी भी पिछड़े का नाम बता दो 200 कंपनियों के मालिक की लिस्ट में। नहीं मिलेगा। 90 अफसर इस देश को चलाते हैं। मैंने सिस्टम अंदर से देखा है, मैं समझता हूं सिस्टम को, इसलिए मोदी जी मुझसे डरते हैं। सब कुछ देखा है मैंने, सब समझता हूं। मैं अंदर बैठता था उसमें, सालों में अंदर बैठा हूं। कोई नहीं छुप सकता मुझसे, और मुझे दबा भी नहीं सकते हैं। मोदी जी को दबा सकते हैं तो 90 लोग हैं, उसमें 3 पिछड़े हैं, 3 दलित, 1 आदिवासी। फर्स्ट जनरेशन गरीब जनरल कास्ट का मुझे दिखा दो, उसमें 1 नहीं मिलेगा। बजट में 100 रुपए खर्च होते हैं, पिछड़े, दलित, आदिवासी सबको मिला दो,
₹6 का निर्णय लेते हैं। पॉलिसी कहां बनती है? पॉलिसी ये 90 लोग बनाते हैं, उसमें 200-300 और जोड़ दो, उसमें 50-60 अरबपति जोड़ दो, ये है सच्ची शक्ति जो हिंदुस्तान को चला रहा है। और इससे आप कोई नहीं बचेगा, आप में से कोई नहीं बचने वाला। यहां किसी ने ईवीएम की बात की, मैं आपको बता रहा हूं, ईवीएम के बिना नरेंद्र मोदी चुनाव नहीं जीत सकता है। इलेक्शन कमीशन से हमने कहा कि एक काम कीजिए, विपक्ष की पार्टी को ये मशीनें दिखा दीजिए, खोल के हमें दिखा दीजिए ये कैसे चलती हैं, हमारे एक्सपर्ट्स को दिखा दीजिए। इलेक्शन कमीशन नहीं दिखाता। फिर हमने कहा देखिए, इसमें से कागज निकलता है, वोट मशीन में नहीं है, वोट कागज में है। ठीक है, आप मशीन चलाइए, मगर कागज की भी गिनती कर दीजिए। इलेक्शन कमीशन कहता है नहीं, कागज की गिनती नहीं होगी। क्यों नहीं होगी? कैसे नहीं होगी? सिस्टम नहीं चाहता कि ईवीएम की गिनती हो जाए। क्यों? क्योंकि यह सिस्टम आपके धन को चोरी करने का सिस्टम है। ये आप लोग जीएसटी देते हो, उतनी ही जीएसटी देते हो जितना अदानी देता है। 18% शर्ट पे देते हो, उतनी वो देता है। उसकी आमदनी लाखों करोड़ रुपए, आपकी 50,000 रुपए। और फिर देखो पैसा कहां जाता है। कोई भी स्कीम देख लो, फसल बीमा योजना देखो, 35,000 करोड़ रुपए 16 कंपनियों को जाता है। उसमें आपको एक दलित नहीं मिलेगा, एक पिछड़ा नहीं मिलेगा, एक गरीब नहीं मिलेगा। कानून ये 90 लोग बनाते हैं। पैसा जाता है 16 कंपनियों में। और जब हमारे किसान कहते हैं ओला गिर गया, बारिश हो गई, बर्बाद हो गए, वो कहते हैं भैया नहीं, तुम्हें मुआवजा नहीं मिलेगा, ये तुम्हारा है ही नहीं, तुम्हें कैसे मिलेगा, मर जाओ जाके। नरेंद्र मोदी जी का काम आपके ध्यान को भटकाने का है। कभी आपसे कहेंगे देखो देखो, चाइना की ओर देखो, पाकिस्तान की ओर देखो। कभी मोबाइल फोन की लाइट ऑन कर देंगे, थाली बजाओ। कभी कहेंगे देखो मेरा अपमान कर दिया, जैसे अभी किसी ने उनकी पत्नी के बारे में बोला, अब कहेंगे देखो मेरा अपमान कर दिया, ध्यान भटकाने के लिए। जहां तक मैं समझता हूं कि हम लोग को लड़ना चाहिए, साथ लड़े अकेला लड़े, लेकिन लड़ना चाहिए। देश भर की परिस्थिति की बयान मैं कर रहा हूं। मैं इसलिए देश भर की बयान कर रहा हूं कि बंगाल में अलग सी परिस्थिति बन चुकी है।
महाराष्ट्र में कोशिश की जा रही है कि हम सब जन इकट्ठा लड़े, लेकिन दो चीज़ें जो है वो सबसे बड़ी चीज़ है, मैं यहाँ पर मानता हूँ। इलेक्ट्रल बॉन्ड आ चुका है और हर चैनल पर अमित शाह का बयान आ रहा है कि हमने जो है इलेक्शन के माध्यम से जो काला धन था उसको भगा दिया है। लेकिन मैं मोदी जी से और अमित शाह से पूछना चाहता हूं, फ्यूचर गेमिंग एंड होटल सर्विस कंपनी है कि जिसकी 2021-2022 की जो नेट प्रॉफिट है, ये नेट प्रॉफिट 215 करोड़ का है और उन्होंने इलेक्ट्रल बॉन्ड जो है वे 1360 करोड़ का खरीद लिया है। जब कंपनी का प्रॉफिट ही 200 करोड़ है तो 1300 के बॉन्ड वहां कहां से खरीद लिए? इसका विवरण तो होना चाहिए। मैं ऐसे कई कंपनियों का नाम दे सकता हूं। क्या हम लोग इनको टारगेट करेंगे या नहीं करेंगे? मोदी से ये सवाल पूछेंगे या नहीं पूछेंगे? और हम लोग जरूर पूछना चाहेंगे कि आप कह रहे हो, अमित शाह से हम कह रहे हैं कि आप टीवी पर जवाब देते हो तो इसका जवाब दीजिए कि इस कंपनी के पास 1300 करोड़ रुपए कहां से आए, इसका जवाब होना चाहिए। आप इन पर ईडी की इंक्वायरी करवा रहे थे, लेकिन ईडी की इंक्वायरी अब रुक चुकी है, ऐसी एक परिस्थिति है। मैं समझता हूं कि एक मामला है कि जिसको हमने उठाना चाहिए। दूसरा, प्रियंका गांधी जी से मेरी नम्र विनती है कि मोदी जी कहते हैं कि ये देश मेरा परिवार है। ये बात सही है कि ये देश उनका परिवार है, लेकिन उनका जो असली परिवार है उनमें से एक महिला उनके साथ में नहीं रहती है। हो सकता है कि अगले साल के इलेक्शन में जो हो रहा है, मोदी जी दोबारा प्राइम मिनिस्टर ना बने। कांग्रेस पार्टी के अध्यक्ष से भी मेरी दरखास्त है कि हम लोग इस मुद्दे को उठाए और हिंदू समाज के अंदर फैमिली का जो रिश्ता होता है वो सबसे गहरा रिश्ता होता है। मोदी जी उस रिश्ते को निभाए, उस रिश्ते को निभाए और अपनी पत्नी को अपने साथ में लेकर रहे। 2-4 दिन बाकी है, उसके लिए हम लोग को लड़ना चाहिए। मैं उम्मीद करता हूं कि खड़गे जी जब बात करेंगे इस पर जरूर अपनी टिप्पणी यहां पर करेंगे, क्योंकि वह हिंदू संस्कृति की बात करते हैं, हिंदू रिवाज की बात करते हैं और वही रिवाज और वही उसको मानने के लिए तैयार नहीं। पर्सनल मामला है, मैं जानता हूं, लेकिन कल्चरल की चर्चा जो है ये आरएसएस ने शुरुआत की, कल्चरल नेशनलिज्म की गई, कल्चरल हिंदुइज्म की गई। अब वो अगर अदा नहीं कर रहे हैं तो मैं समझता हूं कि हम लोगों की जिम्मेदारी होती है कि उनको उनकी बात समझाए और उसको अदा करने के लिए वो अपना अधिकार के लिए वो लड़े और हम लोग उनको सिखाए। ऐसी एक परिस्थिति है। दोस्तों, 5 मिनट का वक्त होते आ रहा है। मैं और एक बात यहां पर कहूंगा, वो राहुल गांधी जी से मेरा दरखास्त है यहां पर, वो ये है कि ईवीएम जो है 2004 से मैं उससे लड़ रहा हूं। आज भी बंबई हाई कोर्ट में उसके लिए मैं लड़ रहा हूं। पिछले 6 महीने से जब ईवीएम इंक्वायरी की बात आई तो इलेक्शन कमीशन उसको टाल रहा है। उसकी जो मशीन आती है वो अमेरिका से आती है, लेकिन वहां के जो चिप उसमें 2 है, स्टोरेज चिप जो है वो यहां 20-20, 25-25 रुपए में मिलते हैं कि जिसको मैनिपुलेट होता है। राहुल गांधी से मेरी दरखास्त है कि पार्लियामेंट भी किस पे विश्वास करे, पेपर ट्रेल पे विश्वास करे और ईवीएम पे विश्वास करे।
तो पार्लियामेंट ने कानून से कहा है कि अगर डिफरेंस आया, ईवीएम के काउंटिंग में डिफरेंस आया और पेपर ट्रेल की काउंटिंग में डिफरेंस आया, तो मानना है कि पेपर ट्रेल का जो वोट है वही आपको मानना है, ईवीएम को बगल में रखना है। क्या हम लोग इस इलेक्शन के पहले, इलेक्शन शुरुआत होने के पहले इलेक्शन कमीशन को घेराव डाले, सब पार्टियां उससे मिले कि अगर कोई कैंडिडेट अर्ज करता है, एप्लीकेशन करता है कि वेरीफाइड पेपर ट्रेल जो है वो काउंटिंग होना चाहिए, उसका एप्लीकेशन मंजूर होना चाहिए, क्या हम लोग इसके लिए लड़ने के लिए तैयार है? दिल्ली में हम लोग को यहां पे जाना होगा। मैं राहुल गांधी से विनती करता हूं कि वो अगर डेट ऐलान करेंगे तो शायद हम लोग उसमें शामिल होंगे, बड़ी संख्या में शामिल होंगे, ये मैं आशावाद यहां पर करता हूं। रही बात लोग साफ सुथरी कैरेक्टर के लोग चाहते, ये जो फैमिलीवाद है, दूसरे चीजें जो है, लोग उससे उब गए हैं, हम लोग उससे बाहर निकले। और मैं इस मंच से कहना चाहता हूं कि हम लोग अपना इस्तेमाल एटलीस्ट महाराष्ट्र के लिए परिवारवाद के लिए खर्च करने के लिए तैयार हैं। हम आपके साथ हैं, आम आदमी हो, डेमोक्रेसी सोशलाइजेशन हो, कैंडिडेचर का सोशलाइजेशन हो, ना ये हो किसी एक परिवार से, किसी एक कास्ट से ज्यादा लोकसभा के उम्मीदवार हो और हम उनके पीछे सिर्फ वोट बैंक बने। हम लोग वो बनने के लिए तैयार नहीं है। मैं इन्हीं बातों के साथ आपसे रजा लेता हूं कि 5 मिनिट का वक्त खत्म हो चुका है। जय भीम, जय भारत। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।